हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आहे मयुरी. हे त्यांच्यासाठी जे माझे रेग्युलर ब्लॉग्स बघत नसतील त्यांच्यासाठी. सो मी आहे मयुरी आणि मी मुंबईमध्ये जॉब करत होते. मागील एक 15 दिवसांपूर्वी मी म्हणता नाही 8-10 दिवस झाले असतील. माझा लास्ट वर्किंग डे होतं. त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तर मी रिझाईन केलं होतं अँड देन आता मी आलेले आहे माझ्या सासरीच म्हणजे संभाजीनगरला. येऊन मला 4-5 दिवस झालेले आहेत. बट व्लॉग मी शूट नाही केला. कारण कामं वगैरे चालू होतं त्याच्यामुळे. बट आज मी स्टार्ट करते आणि आता मॉर्निंगचे 10 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत माझी अंघोळ झालेली नाहीये. फर्स्ट टाईम मी म्हणजे सासरी असताना एवढं लेट अंघोळ करते. पण त्याच्यामागे कारण आहे. कारण सकाळी-सकाळी आज कसं झालं, की मी अंघोळीला जाते. मग मम्मीला पण अर्जंट बाहेर जायचं आलं. मग भैय्या, मग शिवांश त्यांना स्कूलला, ऑफिसला असं जायचं होतं. सो असं आहे. म्हणून लेट झालेलं आहे. म्हटलं लेट झाले तर आता होऊच दे. थोडेसे कामं होते ते करून घेतेय. आणि आज आम्ही बाहेर जाणार आहोत. मी आणि जाऊबाई म्हणजेच आमची दीदी. आम्ही दोघी बाहेर जाणार आहोत. तर संभाजीनगरचं एकमेव मॉल जे आहे फ्रोझन तिथे आम्ही जाणार आहोत. सो तोपर्यंत आम्ही पटपट कामं आवरतो. म्हणजे शिवांश पण शाळेत जाईल आणि मग तो आल्यानंतर आम्ही असं तिघी मिळून जाऊ. थोडीशी शॉपिंग करायची आहे. सो स्टे ट्यून. आणि आता शिवांश ना शाळेत जाण्यासाठी रेडी होतोय बघा इकडं. कुठं जायचं शिवांश आपल्याला आज? हा? कुठं जायचंय? शाळेतून. शाळेला तो शाळेतून हा स्कूलमधून आल्यावर जायचं प्रोझनला. ओके नाही? रेडी होतोय. शाळेत जायचं म्हटलं ना त्याला खूप कंटाळा येतो आणि ना असेच खूप जास्त नाटकं करतो तो. खूप रडतो शाळेत जायला. ओके नाही शिवांश? आता मी शिवांशला व्हिडिओमध्ये घेणारच नाही बिलकुल. कारण तो फोन फोडणार आहे ना माझा. मग त्याला मी आता व्हिडिओमध्येच घेत नाही. ओके नाही शिवांश? तुला व्हिडिओमध्येच घेत नाही. जाऊ द्या. त्यालाच नेत नाही मी प्रोजेक्टला. नाही हो. अंकल सारखाच आहे. ओके नाही शिवांश? सॉरी नाही म्हणायचं. आता आम्ही पुढे नीट बोल आता आम्ही पुढे चाललोय. ओके. तर तुम्ही बघितलं सकाळी जसं मी म्हटलं होतं आम्हाला जायचं आहे आता प्रोझनला आणि आता वाजले 2:30. त्याच्यामध्ये ना मला तर शूटच नाही केलं. मी विसरून जाते की मला शूट करायचं असतं काय. पण असं काही स्पेशल पण केलं नव्हतं. रोजचे घरातले कामं केले. थोडंसं आम्ही दोघींनी आराम केला. मग शिवांश शाळेतून आला आणि आता आम्ही सगळे रेडी झालो बघा. इथे शिवांश आहे. इथे दीदी आहेत. सो आता असं आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही निघणार आहोत. आता आम्ही पिझ्झा आणि पिक्चर पाहायला चाललोय. पिक्चर पण बघायचा आहे? तितका वेळ आहे का आपल्याकडं? तर आता जातो आम्ही आणि गाडीवरूनच जातोय. तिघेच आहे. सो जातो आणि तुम्हाला पण दाखवते मी जे संभाजीनगर मधून असतील त्यांना तर माहित असेल प्रोझन मॉल. कारण एकमेव मॉल आहे सिटीमध्ये. पण जे नसेल त्यांना पण एक छोटीशी टूर पण करते. हा प्रोझनला जाते पिझ्झा खायला. हा पिझ्झा खायला. तर अगोदर ना मी आलो आहे एका हॉस्पिटलमध्ये. शिवांश दिसतच नाहीये कॅपमुळे तो. तर आम्ही ना एका हॉस्पिटलमध्ये आलोय. औरंगाबादचं ESIचं हॉस्पिटल आहे. कदाचित माहीत असेल. सो तिथे आलोय कारण दीदींना घ्यायचे होते मेडिसिन्स. आणि नंतर आम्ही पिक्चरला जाणार आहे फ्रोझन मॉलला. शिवांशला आम्ही जस्ट मजाकमध्ये म्हणत होतो की पिक्चरला जाणार आहे. तर तो तेच पकडून बसला की मला इथे का आणलं. तर मागे इकडे हॉस्पिटल आहे असं की मला इथे का आणलंय आपल्याला तर पिक्चरला जायचं होतं. तर इकडून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत प्रोझनला. आणि आता इथेच ना ESIचे क्वार्टर्स आहेत. सो पराग पण इथेच राहतो. त्याची मम्मी इथे वर्किंग आहे. सो ते पण इथेच राहतात. पराग म्हणजे कोण? पराग कोण आहे शिवांश? योगांकडे मित्र. येस योगेशचा मित्र आहे पराग. तुम्ही व्हिडिओमध्ये त्याला कधी बघितलं असेल. सो आम्ही त्याच्या पण घरी जाणार आहोत आणि त्याला पण भेटत होता. ओके नाही शिवांश? तर आपण तिकडे गार्डनला जाऊ. गार्डन दाखवायचं का? हे बघ असं मागे गार्डन आहे. शिवांशला तिकडे जायचं. चल ठीक आहे. हॉस्पिटल ESIचं हॉस्पिटल. चल ठीक आहे. गार्डनमध्ये काहीच नाही आहे पण शिवांश. दरवाजा आहे का रे शिवांश हा यायला असं? हे बघ काहीच नाही आहे इथं. खाली आहे. ओके नाही? हॉस्पिटलचं काय खेळतो पण? चल बाबा साप वगैरे असेल इथं.
लगेच घाबरगुंड शिवांश, हो की नाही? असता रे बाबा झाडांमध्ये. चल नको, स्वच्छ नाही आहे इतकं हे. चल तुझा फोटो काढते मी, इथे थांबतो. आणि आत्ता ना येताना आम्ही जेव्हा येत होतो रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या शिवांश ओळखत होता, हो की नाही? सगळ्या फोर व्हीलर ज्या आहेत ना, शिवांशला लगेच गाडी बघून सगळ्या गाड्या कळतात. असं नको करू, सगळ्या गाड्या शिवांशला कळतात, हो की नाही? शिवांश कसं ओळखतो तू गाड्या? डॅडींनी म्हणजे भैयांनी त्याला शिकवलंय. सो कोणतीही गाडी असो, त्याला तर आणखी रीड पण नाही करतात पूर्ण, तरी पण कोणतीही गाडी असो फोर व्हीलर, की तो लगेचच ओळखतो ही गाडी कोणती आहे. म्हणजे आपल्याला नाही कळत, म्हणजे मला तरी लवकर नाही कळत, पण ह्याला लगेच कळतं. सो आजकालची मुलं ना खूप जास्त वाचत असतात, की नाही शिवांश? आपल्याला कोणती गाडी घ्यायची शिवांश? स्कॉर्पिओ. का बरं? लई जण बसतात. कोण कोण बसेल गाडीमध्ये? आजी, बाबा, डॅडी, आई, मोऱ्यांची अंकल, मी, 6 जण. 7 झालो आपण. 7 जण बसलो, ओके. आता सध्या आपल्या गाडीत बसत नाही ना, हो ना? तर हे आहे प्रोझोन मॉल, जे की संभाजीनगरमध्ये सिडको एरियामध्ये येतं. बऱ्याच जणांना माहीत असेल. सो हे मॉल ना आम्ही जेव्हा स्कूलमध्ये असायचो तेव्हा झालेलं, आणि तेव्हा हे मॉल म्हणजे खूप असं छान वाटायचं, कारण पहिलंच मॉल होतं सिटीमधलं आणि खूप अट्रॅक्शन वाटायचं. इथे जाणं म्हणजे खूप असं कुठेतरी फिरायला जाणं असं वाटतं. आता तर खूप मोठे मोठे मॉल्स फिरतो, बट या मॉलबद्दलची जी फिलिंग आहे ती खूप प्युअर आणि खूप छान वाटलं इकडं येऊन मला. सो आता मी आलो आहे आणि हा आहे प्रोझोन मॉल. मला दाखवते मी. तितका तर मोठा नाही आहे जितके मुंबईचे वगैरे असतात, पण जसं की म्हणलं संभाजीनगरसाठी हा एकमेव आहे जो सगळे इकडे येतात, आणि सगळ्या शॉप्स ऑलमोस्ट इथे अवेलेबल आहे. झुडिओ वगैरे सुद्धा आहे इथे, हो ना? झुडिओ पण आहे ना. तर आम्हाला झुडिओमध्ये जायचं आहे आता. तर आम्ही आता चुकून फर्स्ट फ्लोअरला आलो, पहिले खाली जातो. शिवांशला खूप मज्जा येते, हो ना शिवांश? काय म्हटलं? हां, रिलायन्स. हे नाही म्हणत होतं मी, ते वालं सामानाचं. हां, इथे लावीच्या बॅग्स पण आहे. हां, काय म्हटल्या? शिवांश कोणती आवडते? ही छान वाटते, हिचं मटेरियल आवडलं मला, मस्त वाटते हे. ऑफ छान चालू आहे पण छानचं बॅगचं कलेक्शन छान आहे. मस्त आहे. आम्हाला ना झुडिओ सापडलाय. सगळ्यात पहिले आम्ही तर झुडिओमध्ये जाणार आहे. आजकाल ते हेच झालंय, कुठे जाऊ दे पहिले झुडिओमध्ये जायचं, कारण झुडिओमध्ये कसं स्वस्त आणि मस्त छान गोष्टी भेटतात. सो आता आम्ही जातो झुडिओमध्ये आणि काय काय घेतो ते बघू. मी पण कलर ट्राय करते, छान वाटत. ट्राय करून हो बघ, ट्राय करून बघ. साईज बघितले का? हां, साईज. शिवांश बघा, शिवांश थकला आणि आता शिवांश रडतोय इकडे, हो की नाही? का बरं थकला रे? हा, जायचं घरी मग? शिवांश घरी जायचं का? शॉपिंगपेक्षा जास्त वेळ बिलिंग काउंटरवरच लागला. चला मग, चला आता कुठे जायचंय तुम्हाला नेक्स्ट? हो का, चला मग. होय, थकला होता ना तुला, पिझ्झा नाही खायचा ना? खायचा तुला थकला होता ना? चला मग काहीतरी खाऊन घेऊ. काय खायचं? पिझ्झा. चला, पिझ्झा पण आला. खूप आवडतो शिवांशला पिझ्झा, हो की नाही शिवांश?
पिझ्झा आवडतो ना तुला? कोणता कोणता पिझ्झा आहे तुझा? कोणता पिझ्झा आहे तुझा सांग ना. मक्का मक्काला काय म्हणता इंग्लिश मध्ये? इंग्लिशमध्ये कॉर्न पिझ्झा खूप आवडतो शिवाजला. फायनली आम्ही आमचा बर्गर आणि पिझ्झा एन्जॉय करतोय. शिवांशला बर्गर बिलकुल आवडत नाही म्हणून फक्त आमच्या दोघींसाठी बर्गर घेतलाय. शिवांसाठी इकडं पिझ्झा घेतलाय. ओके ना शिवांश? आता आम्ही पिझ्झा खायला तुम्ही पण या पिझ्झा खायला. ते आले तर कसं पैसे कोण देईल? आपण त्यांचे पैसे कसे द्यायचे एवढे? सगळ्यांचे पैसे कसे द्यायचे आपण? माझ्याकडे नाही बाबा इतके सगळ्यांचे द्यायला. ऐकलं आहे का? आता आम्ही खाली चढलोय. आता पडसाल खाली सर बोलण्याच्या नादात. खाली बघा हळूहळू. झाली आहे शॉपिंग पण झाली आणि खाऊन पण झालंय. ओके ना? आता घरी आता काही पोट फुल झालं का आता? शिवांश पोट फुल आता झालं? घरी जायचं. घरी जायचं. आता घरी जायचं आम्हाला. हा. तर आत्ता मी आलोय घरी आणि जवळपास यायला खूप लेट झालं. 6:30 वाजले होते. जायला लेट झालं म्हणून यायला पण लेट झालं आणि शॉपिंग काही जास्त केली नाही झुडिओमध्ये. पण हा असा क्वाड सेट घ्यायचा होता मला. ही जे पॅन्ट आणि असं स्वेटशर्ट आहे ना, शर्ट आणि जॉगर्स असं क्वाड सेट दीदींनी गिफ्ट दिलं ऍक्च्युली ते मला. हो की नाही शिवांश? आईने दिलं ना मला गिफ्ट. आणि मी पिझ्झा बी खाल्ला. हा शिवांशने पिझ्झा पण खाल्ला, मी बर्गर खाल्ला आणि छान मज्जा आली एकंदरीत. खूप दिवसानंतर मी आणि प्रोझोनला टोमॅटो सॉस बी टाकला पिझ्झावर आणि बर्गरवर. खूप दिवसानंतर प्रोझोनला गेले सो छान वाटलं आणि असं आम्ही आता एन्जॉय केला आजचा दिवस. ओके नाही शिवांश? मज्जा आली ना? थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. Thank you for watching. बाय बाय. Bye bye. सबस्क्राईब टू माय चॅनल. Subscribe to my channel.